लाडकी बहीण योजनेबाबतच्या अपडेट आपण वारंवार आपल्या चॅनलवर आणि पेजवर घेत असतो. त्यामध्येच आज लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या 3 प्रश्नांबाबत आपण आज सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही सरकारी योजनांबाबत सर्व अपडेट तुम्हाला योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी मिळतील. तर लाडक्या बहिणींनो, आज आपण जे 3 प्रश्न पाहणार आहोत त्यातील पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा दिवाळी हप्ता लाडक्या बहिणींना कधी जमा होणार आहे. कारण मागीच काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणपणे 3-4 दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की लाडक्या बहिणींसाठी दिवाळी हप्त्यानिमित्ताने 400 कोटी रुपये वितरित झाले आहेत. मग ही बातमी नक्की काय होते, या बातमीमध्ये नक्की तथ्य किती आहे, काय आहे, तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 400 कोटी रुपयांची जी बातमी आली होती ती लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची होती. कोणत्या? सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची. आणि त्यासाठी देखील हा निधी जो होता तो निधी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाकडे देण्यात आलेला होता. म्हणजे यामध्ये महत्त्वाची बाब लक्षात घ्या की हे 400 कोटी रुपये फक्त लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी पुरतात का, तर अजिबात पुरत नाही. 1 महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला जवळपास 3300 कोटी रुपयांचा निधी लागतो. जेणेकरून 3300 कोटी रुपये आल्यानंतर लाडक्या बहिणी सर्व ज्या आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पैसे येतात. 300-400 कोटी रुपयांनी काही होत नाही. म्हणून ही 400 कोटी रुपयांची जी बातमी आहे त्या बातमीमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी हप्त्याची अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत अजून कोणत्याही प्रकारे अधिकृतपणे माहिती आली नाही. महिला व बालविकास विभागाकडून याबाबतची चाचपणी नक्कीच सुरू आहे की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देऊ शकतो का, किंवा भाऊबीज निमित्ताने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करू शकतो का, याची चाचपणी सुरू आहे. परंतु अद्याप लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळी हप्ता फिक्स झालेला नाही किंवा ऑक्टोबर महिन्याबाबत तारीख देखील कोणतीही फायनल झाली नाही. म्हणून दिवाळी हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आल्यास तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर योग्य पद्धतीने माहिती मिळणार आहे. म्हणून तुर्तास या ज्या अफवा आहेत त्या 100% अफवाच आहेत. 400 कोटी 300 कोटी यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. दिवाळी हप्त्याचे अपडेट अजून आलेले नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो विचारला जातो तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे KYC नक्की किती महिलांनी पूर्ण केलेली आहे. तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजपर्यंत मिळालेल्या अपडेटनुसार सुमारे 1,23,00,000 म्हणजे किती, 1,23,00,000 लाडक्या बहिणींनी आजपर्यंत त्यांची KYC योग्य पद्धतीने पूर्ण केलेली आहे. आणि जवळपास लाडकी बहीण योजनेची निम्मी KYC 45,00,000 महिलांनी केली आहे असे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. आता निम्मी KYC केली म्हणजे काय, तर लक्षात घ्या KYC करताना आपल्याला काय करावं लागतंय, तर KYC करताना आपल्याला त्या ठिकाणी 2 OTP येतात. एक OTP लाडक्या बहिणींचा स्वतःचा येतो आणि दुसरा OTP तिच्या पतीचा किंवा तिच्या वडिलांचा येतो. आणि हे दोनही OTP टाकल्यानंतर लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया पूर्ण होत असते. आता निम्मी KYC झाली म्हणजे त्या निम्म्या म्हणजे त्या जवळपास 45,00,000 लाडक्या बहिणींनी त्यांच्या स्वतःचा OTP देखील त्या ठिकाणी टाकला आहे. त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा OTP टाकायचा राहिला आहे आणि तो OTP टाकल्यानंतर त्यांची KYC प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणूनच KYC प्रक्रिया जर तसं दोन्ही पकडलं तर 1,23,00,000 लाडक्या बहिणींनी संपूर्णपणे पूर्ण केली आहे. 45,00,000 लाडक्या बहिणींची निम्मी KYC झाली आहे. म्हणजे जवळपास 1,78,00,000च्या आसपास लाडक्या बहिणींची KYC झाल्याचं महिला व बालविकास विभागाच्या वतीने बोललं जात आहे. जो आकडा मोठ्या प्रमाणावर मोठा आहे, कारण लाडकी बहीण योजनेची KYC वेबसाईट फक्त रात्री चालून देखील एवढ्या महिलांनी जर KYC केली असेल तर नक्कीच आपण मानलं पाहिजे. तुमची KYC झाली आहे का हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न, जो प्रश्न अजूनही लाडक्या बहिणी विचारत आहेत की आम्हाला पतीही नाहीत, आम्हाला वडीलही नाहीत, आम्ही काय करावे, याबाबत वारंवार आपण महिला व बालविकास विभागाच्या वतीने माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांना देखील याबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न केला. सर्व बाबी करूनही लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत यांच्याकडे सरकारचे 100% दुर्लक्ष झालेले आहे. या लाडक्या बहिणींना सरकारला थेट अपात्र करायचं आहे की काय असे देखील आता वाटत आहे. कारण आता आज 18 तारीख आहे. लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली. त्यातील 1 महिना आज पूर्ण झाला आहे. तरी देखील अशा महिलांबाबत सरकारकडून अजूनही कोणतीही अपडेट येत नसेल तर नक्कीच लाडक्या बहिणींना, या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सरकारला अपात्रच करायचं आहे असंच आपल्या सर्वांना वाटत आहे. तुम्हाला देखील याबाबत असं वाटतं का, नक्की सांगा. किंवा
पती नसतील, वडील नसतील, तर तिने स्वतःच त्या कुटुंबाची प्रमुख असल्यास ती स्वतःच्याच 2 OTP टाकून तिची KYC करण्याची तिला परवानगी द्यावी, किंवा अशा लाडक्या बहिणीला तिच्या आईचे असेल, तिच्या भावाचे असेल, किंवा तिच्या कुटुंबामधील कोणीही प्रमुख असेल त्यांचे आधार कार्ड नंबर टाकून त्यावर OTP देऊन त्या पद्धतीने त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असा कोणता ना कोणता पर्याय सरकारने देणं आवश्यक आहे. अन्यथा अशा लाडक्या बहिणी ज्यांना मोठ्या प्रमाणावर या पैशांची गरज आहे त्या या योजनेतून अपात्र होतील आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर हा अन्याय असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत तुमचे इतर कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र. आणि हो, फॉलो आणि सबस्क्राईब देखील नक्की